तर चहा मसाला बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की एक पॅन घ्यायचा आहे. गॅस आताच चालू करायचा नाही बरं का, पॅन थंड पाहिजे. त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे, 1 चमचा आपल्याला इलायची घ्यायची आहे, बरोबर 1 चमच्याचं माप आहे. त्याच्यानंतर 1 चमचा बडीशोप घ्यायची आहे, ठीक आहे. एक स्टार अनीस घ्यायचं आहे, याला मराठीमध्ये बहुतेक चक्री फूल म्हणतात. तर 1 स्टार अनीस. सुंठ घ्यायचं आपल्याला 1 चमचापेक्षा थोडंसं जास्त, 2 छोटे तुकडे असतात सुंठाचे, आणि त्या सुंठाला ना असं कापून घ्यायचं आपल्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये. एक जायफळ असतं, त्याला चाकूच्या सहाय्याने बरोबर मधोमध कापून घ्यायचे, आणि त्याच्यानंतर त्याचे हे असे छोटे छोटे कापं करायचे आहेत. सुपारी जशी असते ना आपली, सुपारीसारखे दिसतात हे जायफळ. अगदी सहजरित्या चाकूच्या सहाय्याने कट होतात. चाकूला जर धार असेल ना तर अगदी सोप्या रीतीने कट होतात. आता काय करायचं, गॅस आहे ना आपला पेटवायचा आहे. हे बघा, आता गॅस आपण चालू केलेला आहे. याला आपल्याला ड्राय रोस्ट करायचं आहे, ठीक आहे. याच्यामध्ये तेल पाणी वगैरे काहीसुद्धा नको आहे आपल्याला बरं का. आता याला एक जवळपास मोठ्या आचेवर थोडंसं फक्त ड्राय रोस्ट करून घ्यायचे. आणि ड्राय रोस्ट करत असताना ना त्याला सारखं चालवत राहायचं बरं का. सारखं फिरवत राहायचं, नाही तर एकाच जागेवर जर ते आपण रोस्ट करत राहिलो ना तर मसाले जळतील. याला 1 ते 1.5 मिनटं आपल्याला ड्राय रोस्ट करायचं आहे. जवळपास 1 मिनिटं सफिशियंट आहे, पण सारखं चालवत राहायचं, जळालं नाही पाहिजे. मस्त सुगंध सुटला आहे मसाल्यांचा. आणि ही बडीशोप बघा कलर सोडायला लागलेली आहे, ठीक आहे. बस एवढंच फक्त. आता गॅस आपला लगेच बंद करायचा आहे, आणि पॅन आपला गरम आहे, गॅस बंद करायचा आणि गरम पॅनमध्येच त्याला ड्राय रोस्ट करत राहायचं. हे बघा बडीशोपचा कसा कलर चेंज झाला बघा थोडा. फक्त खूप डार्क नका करू. आता काय करायचं, एका प्लेटमध्ये काढायचं आहे आणि थोडासा ना असा पसरवायचा आहे त्याला, आणि याला रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचं आहे, पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. तर आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, ते पूर्ण कोरडं पाहिजे, ओलं नाही पाहिजे. तर बघा असे मसाले टाकून घ्यायचे आणि एकदम बारीक करायचे आहेत मिक्सरमध्ये, एकदम पावडर करायचे आहेत. तर बघा असा मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची. याच्यामध्ये ना इलायचीचे हे जे असतात ना टरफलं, हे थोडेसे राहतील पण काय हरकत नाही. आणि बघा असा हवाबंद डब्यामध्ये काढून घेतल्यानंतर याला चहा ज्यावेळेस उकळतो ना, म्हणजे साखर पत्ते वगैरे टाकल्यानंतर, एक 4 जणांचा जर चहा बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये हे बघा एवढा मसाला पुरेसा आहे. आणि हा तुम्ही महिनाभर आरामशीर चालवू शकता. माझ्या घरामध्ये ना सध्या या मसाल्याचा इतका मस्त सुगंध आहे ना की काय सांगू तुम्हाला. खरंच सांगतो तुम्हाला, एक वेळेस बनवा. मार्केटचा मसालासुद्धा फेल आहे याच्यासमोर. तुम्ही हा मसाला जर एक वेळेस बनवला ना तर मार्केटमधनं मसाला आणणार नाही. चहा उकळताना टाकायचा, मस्त घट्ट चहा होतो आणि बढिया सुगंध चहाला येतो. तर हा मसाला एक वेळेस करून बघा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.